हिंगोली जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ देवस्थानात रात्री 2 वाजल्यापासूनच भाविक भक्तांची अलोट गर्दी उसळली आहे। मराठवाड्याबरोबरच विदर्भ आणि परराज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झालेत। मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी परिसरातील स्वच्छतेची विशेषतः काळजी घेतली आहे। तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर परिसरात 42 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेत। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्वतः पाहणी करून संपूर्ण परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे। परराज्यातून आलेल्या भाविकांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। विशेष म्हणजे उपवास करणाऱ्या भाविकांसाठी फराळाची व्यवस्था देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे। अमर्दक सौत्ने नगरे तिरम्मे विभूषितांगम विविधैश्च भोगैः सद्भुक्ति मुक्ति प्रदमीशमेकं श्रीनागनाथम शरणं प्रपद्ये। हर हर महादेव, जय नागेश्वर। श्रावण मास औंढा नागनाथ नागेशम दारुकावने 8वं ज्योतिर्लिंग। हे 8वं ज्योतिर्लिंग हरिहरात्मक ज्योतिर्लिंग आहे। इथे 12ही महिने महादेवाला तुळस वाहायला जाते। हे ज्योतिर्लिंग असं आहे, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला। संत नामदेवाच्या भक्तीने हे मंदिर फिरलेलं आहे। श्रावण मास, पवित्र श्रावण मास आहे। त्यात विशेष आज पहिला सोमवार, भगवंताला सोमवारी प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या प्रकारची शिवामूठ व्हायला जाते। आज शिवामूठ जी आहे ती तांदूळाची शिवामूठ आहे। अक्षदा पांतु आयुष्यमस्तु। भगवंताला तांदूळाची शिवामूठ व्हायल्याने आयुष्य वाढतं, भगवंताची कृपा प्रसाद प्राप्त होतो। आज श्रावणातील पहिला सोमवार रात्री शासकीय पूजा आमदार संतोषजी दादा बांगर यांच्या हस्ते संपन्न झाली। रात्री 2 वाजता सर्व भक्तांसाठी हे मंदिर खुलं करण्यात आलं। हर हर महादेव, जय नागेश। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।